ग्रुप्स ऑफ इन्स्टिट्यूट यांनी इथे आयोजित केलेलं जे 2 दिवसीय शिबिर होतं त्यासाठी भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर जे शिक्षकांच्या संदर्भात शिक्षकांनी कसं शिकवायचं आणि कशा प्रकारे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी समाजापर्यंत जाईल आणि भारतातील जो ठेवा आहे तो समाजापर्यंत नवीन जनरेशनपर्यंत देण्यासाठीची ही एक चांगला उपक्रम त्यांनी इथे आयोजित केलेला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो। एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे 2020ची त्याचं आज यावर्षी 5 वर्ष कंप्लीट होत आहे आणि याच्यामध्ये ती माझ्या दृष्टीने सर्वांगीण आहे। त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा विकास कसा होईल याचा पूर्णपणे विचार केलेला आहे। मला वाटतं त्याचे फळं साधारणतः पहिली बॅच बाहेर ज्यावेळेला येईल त्यावेळेला नक्कीच बाहेर येईल, त्यावेळेला आपल्याला कळेल की ती कशी सर्वांगीण आहे। आपल्याकडे थोडा ॲक्सेप्टन्सला वेळ लागतो आणि मला वाटतं आता सर्व शिक्षकांनी त्याला ॲक्सेप्टन्स दिलेला आहे, संस्थांनी ॲक्सेप्टन्स दिलेला आहे आणि आत्ता ह्या वर्षीची जी पहिली बॅच ज्याला एखाद्या विद्यार्थ्याला जर बाहेर जायचं असेल डिप्लोमा घेऊन तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की त्याचं खरंच फलित किती चांगलं आहे। तर त्या दृष्टीने नक्कीच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे। शिक्षकांचं अपग्रेडेशनचं आपल्याकडे FDPच्या थ्रू आपण करतोच आहोत, पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवत असताना जे आपण शिक्षकांपर्यंत प्राचार्य संस्था यांच्यापर्यंत वेगवेगळे जे उपक्रम राबवले त्यांच्याशी संवाद साधला त्यातनं त्यांचं अपग्रेडेशन झालेलंच आहे असं मला वाटतं। खरं तर मी काल सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मी गोसावी सर कालच उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की NCTनं अजून सांगितलेलं नाही आहे की 2 वर्षाच्या कॉलेजचं काय करायचं आहे। BEd कॉलेजच्या संदर्भामध्ये हे 2 वर्षाचे कॉलेज कोणत्या एका सिनियर कॉलेजमध्ये विलीन करायचे का या 2 वर्षाच्या कॉलेजलाच आपण BA BEd BSc BEd आणि BCom BEd मध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत का या कॉलेजचं काय करायचं आहे या कोणताही विचार NCTच्या पातळीवरती त्या ठिकाणी चालू असेल, परंतु संस्था पातळीवरती आणि कॉलेज पातळीवरती आम्हाला माहिती नसताना देखील या BEd कॉलेजच्या लोकांनी अशा पद्धतीची कॉन्फरन्स घेणं हे अत्यंत माझ्या वैयक्तिक संस्थाचालक म्हणून आम्हाला फार समाधानकारक त्या ठिकाणी आहे की ज्या कॉलेजचं नॅक हे गेल्या वर्षी झालं ते गेल्या वर्षी नॅक झाल्यानंतर 2-3 दुसरं जे नॅक येणार आहे 5 वर्षांनी तोपर्यंत BEd कॉलेजच राहील का नाही राहणार हे अजून माहिती नसताना सुद्धा या सगळ्या लोकांनी अत्यंत चांगल्या दर्जाचं एक कॉन्फरन्सचं आयोजन आणि नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। मी त्याबद्दल सर्वप्रथम या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये BEd कॉलेजच्या संपूर्ण स्टाफचं आणि त्यांच्या प्राचार्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो की याच्यामधून शिक्षणाप्रतीचे असलेले आपलं जे डेडिकेशन आहे हे डेडिकेशन तुमचं त्या ठिकाणी दिसतं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जोही निर्णय NCTचा असेल आणि शासनाचा असेल त्याच्यामध्ये हे कॉलेज अत्यंत चांगल्या पद्धतीने विलीन व्हायचं असेल तर सिनियर कॉलेजमध्ये विलीन होईल किंवा याच कॉलेजला BA BEd BCom BEd BSc BEd जर करायचं झालं तर त्याची तयारी संस्था पातळीवर अत्यंत चांगल्या पद्धतीने राहील हा विचार या सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मला त्याच्यामध्ये तो दिसतो आणि म्हणून मी त्यांचं सर्वप्रथम पुनश्च एकदा अभिनंदन व्यक्त करतो। सर या ठिकाणी पोहोचले। सर आम्हाला अभिमान वाटतो की आपण सामान्य कुटुंबातून येऊन पुणे विद्यापीठासारख्या विद्येच्या माहेरघरामधील विद्यापीठामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहात। सर्वसामान्यांना ज्यामध्ये रिलीफ मिळतो त्या पद्धतीचं आपण काम करत आहात आणि आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि मार्गदर्शन केलं। 2 दिवसामध्ये तुम्ही विविध वक्त्यांची व्याख्यानं या ठिकाणी ऐकली, चर्चासत्र ऐकली, तुम्ही काही प्रश्न उत्तरही केली असतील तेही तुम्ही या ठिकाणी त्यामध्ये भागी झालात। कुठलंही चर्चासत्र यशस्वी व्हायचं असेल तर 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात। एक असतो व्हेन्यू, दुसरा असतो मेनू आणि तिसरा असतो चांगलं व्याख्यान। तर ह्या तिन्ही गोष्टी चांगल्या व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न